सोलापूर शहरात सोलापूर मुंबई विमानसेवेच्या उद्घाटनासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये गोंधळ घालणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। त्या दोघांकडून अशी मागणी केली जात होती की माझ्या मुलीचा खून झाला आहे, माझ्या बहिणीचा खून झालेला आहे, त्याला न्याय द्या, पोलीस कोणतीही कारवाई करत नाही, अशी एकंदरीत प्रतिक्रिया त्या गोंधळ घालणाऱ्या महिलेने व त्याच्या मुलाने केली होती। या सर्व प्रकरणावर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी खुलासा केलेला आहे आणि या प्रकरणावर पोलिसांकडून योग्य ती कारवाई झालेली आहे। पोलिसांनी ज्या मुलीचा मृत्यू झालेला होता त्यावेळी सर्व पंचनामे केलेले होते, गुन्हा देखील दाखल केलेला होता, याच्यामध्ये कोणतेही तथ्य आढळलेलं नाही आहे। मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये गोंधळ घातलेल्या त्या दोन इसमांची समजूत काढलेली आहे अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिलेली आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या त्या दोन इसमांविरोधात पोलीस आयुक्त एम राजकुमार काय म्हणाले पाहूया। MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत एक AD दाखल आहे। जिंदमटे भावांच्या सरनेम आहे सग्गम, पल्लवी प्रवीण सग्गम, प्रवीण राईट। हे AD दाखल आहे। काय असा गैरसमज आहे, कायदा कुठलाही कायदेशीर कारवाई केलं नाही वगैरे वगैरे। त्याच दरम्यान फायर डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट अटेंड केलं होतं आणि AD दाखल करून MIDC पोलीस स्टेशनमध्ये इन्क्वेस्ट, पंचनामा, स्पॉट पंचनामा आणि आपलं डॉक्टर्सच्या टीमनी कायदेशीर रीतीने पोस्टमॉर्टम करून त्यांचा रिपोर्ट प्राप्त करण्यात आलेला आहे। परिवाराच्या अशा दोन भाग आहे, हस्बंड, मुलगी, त्यांच्या साईडच्या एक फॅमिली आहे आणि मृतकांच्या भाऊ, आई, त्यांच्या साईडच्या एक परिवार। सो जे ॲलिगेशन्स जे आहे ते पूर्णपणे आम्ही रेकॉर्डवर घेतलेलं आहे। अशा कोणाच्या काही ब्रशिंग अंडर द कार्पेटच्या विषय नाही आहे। त्यांच्या भाऊंचे जे काही ॲलिगेशन्स आहे ते आम्ही पूर्णपणे रेकॉर्डवर घेतलेलं आहे आणि तपास अधिकाऱ्यांनी हे सर्व दृष्टींनी तपास केलेला आहे आणि काय यात आढळून आलं तर त्यानुसार आम्ही भविष्यात कलम वाढून पुढील तपास होईल। ॲज ऑफ नाव ते 3 शक्यताच आहे। एक ॲक्सिडेंटल डेथ, जे काय इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागला, ॲक्सिडेंट झाला तशा शक्य आहे, किंवा सुसाईड आहे, किंवा कोणी थर्ड पर्सननी होमिसाईड केलेलं आहे, खून केलेलं आहे, अशा 3 शक्यता आहे। त्यावर आता तपास दरम्यान घातपातच्या कुठलंही हे आढळून आलं नाही आतापर्यंत आणि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट असो, फायर डिपार्टमेंट असो, मेडिकली जे टीमनी पोस्टमॉर्टम केलं आहे त्यांच्या सर्वांकडून आमच्या चौकशी चालू आहे। जे रेकॉर्डवर आम्हाला पुरावा मिळेल त्यानुसार आम्ही भविष्यात तपास होईल। कोणाच्या काही रेकॉर्डवर घेत नाही किंवा तपास करत नाही किंवा प्रोसिजरली करत नाही अशा अजिबात नाही आहे। जे काय आहे लीगली जे परमिसिबल प्रोसिजर्स आहे ते फॉलो केलेले आहेत आणि ते सर्व रेकॉर्डवर आहे।